दैनिक लोकमतमध्ये बातमी आलेली की म्हाडाची सोडत कधी होणार? तर त्यांनी पूर्ण बातमी आलेली आहेत. जवळपास अर्धा पेज बातमी आलेल्या आहेत. त्यांनी पूर्ण माहिती बातमी कधी म्हणजे लॉटरी कधी निघणार आहेत आणि कशामुळे लॉटरी लेट झाली, आतापर्यंत किती अर्ज आले, किती लोकांनी फॉर्म भरले, ते सर्व माहिती या न्यूजमध्ये आलेली आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप या न्यूजला आता सुरुवात करूया. बघा इथे सांगितले, म्हाडाच्या सोडतीला राज्य निवडणूक आयोगाने नाकारली परवानगी. आता फेब्रुवारीमध्ये शक्यता. तर आता ही बातमी का ती बातमी आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीची हेल्पफुल व्हिडिओ माहिती या चॅनलवरती मिळत असते. आजच्या लोकमतमध्ये ही बातमी आलेली आहे की पुणे येथे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाने म्हाडा म्हणजे विविध योजनांसाठी काढलेल्या सुमारे 4,25,000 घरांची सोडतीला महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसलेला आहे. सोडत काढण्यास राज्य निवडणूक आयोगाने अखेर परवानगी नाकारली आहे. या सोडतीतून होणाऱ्या घरांचे वाटप लकी ड्रॉ पद्धतीने केले जाणार असल्याने स्थानिक नागरिक प्रभावित होऊ शकतात. यासाठी सोडत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जाहीर म्हणजे जी आचारसंहिता लागलेली आहे, या आचारसंहितेमध्ये जर आपण लकी ड्रॉ केला, तर जे स्थानिक नागरिक आहेत ते प्रभावित होऊ शकतात. म्हणून त्यांनी हा जो लकी ड्रॉ आहे, ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक झाल्यानंतर घेण्यात येईल, असे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले. त्यानंतर आणखी पुढच्या पेजला बातमी आलेली आहे, की आयोगाने स्पष्ट केले, याबाबत म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुद्धा आयोगाकडे परवानगी मागितली होती. मागे पण आपण 2-4 व्हिडिओ बनवले, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितले की ही सोडत कधी होणार होती. पण आता ही सोडत फेब्रुवारीतच होण्याची जाहीर शक्यता आहे. म्हाडाने पुणे, पिंपरीसह सांगली, सोलापूर जिल्ह्यात आज 4,168 घरांची सोडत काढली आहे. यासाठी 2,15,847 अर्ज आलेले आहेत. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही सोडत 11 डिसेंबरला काढण्यात येणार होती. मात्र त्यानंतरही ती काढण्यात आली नाही. त्यानंतर म्हाडाचे सभापती आढळराव यांनी ही सोडत 16 किंवा 17 डिसेंबरला काढण्यात येईल असे सांगितले होते. जे आढळराव पाटील आहेत, यांनी सुद्धा मागे 15 दिवसापूर्वी एक बातमी आली होती, की आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी म्हणजे 16 किंवा 17 तारखेला यांनी परमिशनसुद्धा घेतलेली होती, की आपल्याला 16-17 तारखेला म्हाडाची सोडत काढायची आहे. पण त्यांना परमिशन नाही मिळाली. त्यामुळे आता परत ही लॉटरी कधी निघणार होती, आता याची बातमी आलेली आहे. म्हणजे येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये ही लॉटरी निघणार आहेत. परत पेजवरती सुद्धा त्यांनी सांगितले की याच आठवड्यातच महापालिकांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे ही सोडत काढली जाणार नाही. पण त्यानंतर आढळराव यांनी सोडत जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. म्हाडाची ही सोडत पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीची असून यात विजेता ठरलेल्या व्यक्तीस कुठलेही घर विनामूल्य अथवा शासकीय लाभ म्हणून दिले जात नाही. म्हाडाच्या सदनिकांची रक्कम ही शासकीय मूल्यांकन दरानुसार निश्चित होऊन त्यानुसार रक्कम भरल्यावर विजेत्यास सदनिका वितरित केल्या जातात. म्हणजे आपल्याला आता कन्फर्म झालेले आहेत की जानेवारी महिन्यामध्ये तर आता हे म्हाडाची सोडत होणार नाही. पण म्हाडाची सोडत ही येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार.